नीट ऐका बर का. गुंठा गुंठा करून काही होत नाही, जाताना सोबत कोणी काही नेत नाही. गुंठा गुंठा करून काही होत नाही, जाताना सोबत कोणी काही नेत नाही. कितीही गोरले बांध भूक कधी संपत नाही. कितीही गोरले बांध भूक कधी संपत नाही. मेल्यावरही माणसाची संपत्ती कधी कामी येत नाही. काळी आई इथेच राहणार आहे, तुम्ही येथे राहणार नाही. काळी आई इथेच राहणार आहे, तुम्ही येथे राहणार नाही. मेल्यावर 7 बाऱ्यावर नाव सुद्धा राहणार नाही. नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच काही मिळत नाही. ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुकन्यांना गिळत नाही. म्हणून जपून राहा माणसा, कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही, तर आयुष्य पुन्हा मिळत नाही. मित्रांनो, कवी कुसुमाग्रज म्हणतात त्याप्रमाणे हसून खेळावे, हसून जगावे, या जगावर प्रेम करावे. कारण आयुष्य ही देवाने दिलेली आपल्याला सर्वात मोठी भेट आहे. पण आपण काय करतो, कालच्या दुःखात किंवा चिंतेत आपला आज घालून टाकतो. पण खरं सांगू का, आयुष्याच्या या रंगमंचावर आपल्याला मिळालेली ही भूमिका वन टाइम शो आहे, कारण येथे रिटेक नसतो. तर नमस्कार मित्रांनो, मी संस्कृती गणेश सोनवणे तुमच्यासमोर विषय मांडते, आयुष्याचा हा सुंदर खेळ पुन्हा नाही. आयुष्याचा हा सुंदर खेळ पुन्हा नाही हे वाक्य दिसायला जितकं सोपं, ऐकायला जितकं सुंदर, पण समजायला तितकं गंभीर आहे बरं का. कारण आपण ज्या जगण्याला रोजचं मानतो तेच ॲक्च्युली मूल्याने अपूर्व आहे. मित्रांनो, आयुष्य म्हणजे नेमकं काय, तर आयुष्य म्हणजे रंगभूमीवरचा एकच प्रवेश. आपल्याला काही गोष्टी पुन्हा पुन्हा करण्याची संधी मिळते, जसं की चुका सुधारण्याची संधी, पैसा कमवण्याची संधी, परीक्षा देण्याची संधी. पण एकच गोष्ट अशी आहे जी आपल्याला एकदाच मिळते, ती म्हणजे आयुष्य. मित्रांनो, आयुष्याच्या या रंगमंचावर आपल्याला एकदाच प्रवेश मिळतो. ना रिहर्सल असते ना दुसरा शो. जसा पडदा खाली येतो तसा खेळ संपतो. म्हणून आयुष्याचा हा सुंदर खेळ पुन्हा नाही. मित्रांनो, जीवन ही आपल्याला मिळालेली सर्वात मोठी भेट आहे. पण प्रत्येक मुलगा मुलगी जन्मताना एक रिकामा कॅनव्हास घेऊन येतो, पण त्यात रंग भरण्याचं काम मात्र आयुष्य करतं, आणि ते रंग कसे असतील हे आपल्यावर अवलंबून असतं. आपण आयुष्याला कधी कधी टाइमपास समजतो, पण सत्य हे आहे की आयुष्य ही सर्वात मोठी परीक्षा आहे, आणि त्यात बसायला पुन्हा फॉर्म भरण्याची संधीही मिळत नाही. म्हणून या खेळाची सुरुवात जितक्या आशेने होते, तितक्या जबाबदारीने त्याची प्रत्येक चाल खेळायला आपल्याला शिकायला हवं. मित्रांनो, या खेळातील सर्वात मोठं भांडवल म्हणजे आजचा क्षण आणि आजचा वेळ. मित्रांनो, वेळेसारखा निशब्द शिक्षक दुसरा नाही बरं का. तो बोलत नाही, ओरडत नाही, शिकवत नाही, पण एकदा वेळ गेली की त्याचं मूल्य आपल्याला आपोआप समजतं. मित्रांनो, आजचा विद्यार्थी म्हणतो, पुढच्या आठवड्यात अभ्यास करतो, उद्या उठून धावायला जातो, पण त्याला जाऊन सांगा उद्या कोण पाहिजे. हा खेळ आत्ताच खेळ, कारण हा क्षण पुन्हा नाही. काल गेलेला आहे, उद्याचा पत्ता नाही, पण आजचा क्षण आपल्या हातात आहे ना, तो जर आपण अर्थपूर्ण केला तर आपलं आयुष्य सुंदर होतं. मित्रांनो, वेळेचा योग्य उपयोग करणारा व्यक्ती विजेता होतो, आणि वेळ वाया घालवणारा व्यक्ती पश्चातापाचा कैदी होतो. मित्रांनो, आयुष्याची खरी संपत्ती आणि या नात्यातील सर्वात नाजूक धागा, या खेळातील सर्वात नाजूक धागा म्हणजे नाते. आईची वाट पाहणारी नजर, वडिलांची कमी बोलणारी माया, आजोबांची शिकवण, शिक्षकांचे मार्गदर्शन, मित्रांचे सहकार्य आणि निस्वार्थ हसू, हे नात्याचे धागे आपल्याला आयुष्याच्या खेळात एकदम टकाटक उभं ठेवतात. पण आपण काय करतो, आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. मोबाईलमध्ये मग्न, सोशल मीडियावर व्यस्त. आपल्या घरात बसलेली व्यक्ती, आपल्या घरात बसलेली माणसं, त्यांच्याकडे आपल्याकडे वेळच नाही. मित्रांनो, लहानचं उदाहरण घ्या. आज कोणी आपल्या आईवडिलांना म्हणत नाही मी आहे ना तुमच्यासोबत, पण जेव्हा ते आपल्यासोबत नसतील तेव्हा आपल्या मनातली रिकामपण भरून काढायला आपल्याला संधीही मिळत नाही. मित्रांनो, या खेळातील सर्वात सुंदर नियम म्हणजे नात्याला जपणं. भांडणापेक्षा प्रेम जास्त आणि अहंकारापेक्षा माफी मोठी. आपण आपल्या जबाबदाऱ्या, धावपळ, स्पर्धा यामध्ये आपला आनंद विसरतो. एखादा छोटासा विजय मिळवला, एखाद्याला मदत केली, आईने आवडीचं जेवण बनवलं, मित्रांनी नुसतं हसून टाकलं, हे क्षण खूप किमतीचे आहे. आपण या क्षणाला इग्नोर करतो, या क्षणाला किंमत देत नाही. मित्रांनो, आनंद शोधण्याची एकच किल्ली म्हणजे असलेल्या गोष्टींची, असलेल्या व्यक्तींची कदर करणे. मित्रांनो, या खेळातील गोड कडू शिकवण म्हणजे चुका. कोणतीही व्यक्ती पहिल्याच प्रयत्नात परिपूर्ण नसते, पण चुकल्यानंतर त्याच्याकडे 2 पर्याय असतात. 1 थांबून रडत बसायचं, 2 उठून पुन्हा चालायचं. अलेक्झांडर ग्रॅहम बेल पासून ते एपीजे अब्दुल कलाम पर्यंत हे सगळेच लोक एक वेळा पडलेत, पण त्यांनी हा खेळ पुन्हा नाही म्हणून थांबूया असं कधीच म्हटलं नाही. तर त्यांनी म्हटलं, हा आयुष्याचा खेळ एकदाच आहे आणि माझ्या अपयशामुळे हा खेळ थांबणार आहे. मित्रांनो, माझ्या भाषणामधनं आपल्याला हेच घ्यायचं आहे की आयुष्यात कितीही अपयश आले तरी आपल्याला त्या अपयशांना मागे सोडून आपल्याला पुढे जायचं. तर मित्रांनो, मी आता इतकंच सांगेल
ही आयुष्याला हलकं घेऊ नका, माणसांना गृहीत धरू नका आणि वेळेवर निर्णय द्या. कारण आज न जगलेलं आयुष्य उद्या पश्चातापच बनतं. आणि वेळेची कदर करा, नाती जपा, स्वप्नांना पंख द्या, चुका झाला तरी उभे राहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदाने जगा. मित्रांनो, जीवनाचा खेळ असाही नाही की हरलात तर पुन्हा बसणे. हा खेळ एकदाच आहे आणि तो प्रेमाने, सन्मानाने, सुंदरपणे आणि अभिमानाने खेळा. आणि हा खेळ जर जिंकायचा असेल तर आज आत्ताच पूर्ण मनाने खेळा. धन्यवाद.